मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोशिंबीर वडी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर कोशिंबीर वडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम कोशिंबीर घेतलेली आहे। कोशिंबीर आधी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि कोशिंबीर घेताना अगदी कोवळी घ्यायची। तर इथे मी कोवळे पानच घेतलेले आहे। तर बघू शकता मस्त हिरवा कंच सांबार म्हणजेच आम्ही विदर्भामध्ये कोशिंबीरीला सांबार म्हणतो। तर ही कोशिंबीर आता छान चिरून घेत आहे। बघू शकता अशा प्रकारे मी छान बारीक चिरून घेतलेली आहे। जेवढी बारीक आपण चिरून घेऊ तेवढीच कोशिंबीर खाताना छान वाटते। जर अशी जाड कापली तर ती दाताखाली येते आणि ती खाताना चांगली वाटत नाही, तर बारीकच कापून घ्यायची आहे। तर इथे मी या वाटीच्या मापाने 4 वाट्या कोशिंबीर घेत आहे। हिवाळ्यामध्ये कोशिंबीर खूप जास्त मिळते आणि मस्त हिरवी कंच अशी कोशिंबीर राहते। तर इथे कोशिंबीर सुद्धा छान कापून झालेली आहे। आता एक वाटण वाटून घेऊ। तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची आणि 1 चम्मच जिरं घालून हे जाडसराचं वाटण वाटून घेऊ। तर इथे वाटण सुद्धा वाटून झालेलं आहे। आता ज्या वाट्याने कोशिंबीर घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेत आहे। 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेत आहे आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। मिरचीचं जे आपण वाटण वाटून घेतलेलं तर ते वाटण इथे आपण टाकून देऊ। तांदळाचं पीठ आणि रवा टाकल्याने कोशिंबीर वडी खायला खूप मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। एक चम्मच लाल तिखट सुद्धा मी टाकलेला आहे। लाल तिखट नाही टाकलं तरी चालतं, पण मी इथे एक टेस्टसाठी म्हणून लाल तिखट सुद्धा घातलेला आहे। 1 चम्मच गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट घालू। हा अद्रक लसूण पेस्ट हिरवा दिसतो कारण मी इथे कोशिंबीरीच्या दांड्या घातलेल्या आहे, त्यामुळे अद्रक लसूण हिरवा दिसत आहे। आता चवीनुसार मीठ घालू आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। अगदी पटकन ही कोशिंबीर वडी होते आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटते। ही कोशिंबीर वडी साधारणतः पुणे मुंबई साईडला बनवतात। तर सांबार पूर्णपणे कोरडा पाहिजे, कारण सांबाराला पाणी सुटतो, त्यामुळे छान कोरडाच करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाणी थोडं थोडं घालायचं, खूप जास्त पाणी एका वेळेस घालायचं नाही, कारण सांबाराला म्हणजेच कोशिंबीरीला पाणी सुटतं। तर इथे पाणी मी थोडं थोडंच वापरत आहे। आता या बाउलमध्ये मला व्यवस्थित मिक्स करता जमत नाही, त्यामुळे मी एका परातीमध्ये हे पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि परातीमध्ये हे छान मिक्स करून घेत आहे। तर इथे 1 टेबलस्पून पांढरी तीळ घेतलेली आहे। तीळ घालून छान परत मिक्स करून घेऊ। कोशिंबीरलाच पाणी सुटतो, त्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर करत नाही। अशा प्रकारे एक छान असा गोळा तयार करून घेऊ। आता हाताला थोडं तेल लावू आणि छान परत मिक्स। बघू शकता इथे हा सेलसर असा गोळा तयार झालेला आहे। आता पूर्वतयारी करू। तर ताटाला आधी मी तेल लावून घेत आहे। या ताटावर आपल्याला या वड्या थापून घ्यायच्या आहे। ज्याप्रमाणे आपण ढोकळ्याची प्रोसेस करतो अगदी तशीच ही सांबार वडीची सुद्धा प्रोसेस आहे। आता या ताटावर हे जे आपण कोशिंबीरीचा गोळा केलेला होता ते असं छान पसरवून घेऊ। अगदी पूर्ण ताटाला सारख्या अशा वड्या, एकसारख्या हाईटच्या वड्या पाहिजे अशा मी
छान हे पसरवून घेत आहे. तर एकसारखं असं प्लेन व्हायसाठी इथे मी वाटीचा वापर करून घेत आहे. अशा प्रकारे ही छान पसरवून घेतलेली आहे. आता वरून परत मी इथे 1 टेबलस्पून पांढरी तीळ टाकत आहे. पांढरी तीळसुद्धा छान हाताने प्रेस करून घ्यायची आहे. जेव्हा आपण तळतो, वड्या तळतो, तेव्हा त्या अशा प्रेस केली नाही तीळ तेलामध्ये सुटते, त्यामुळे अशी दाबून घेणे खूप जरुरी आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी ही तीळ छान दाबून घेत आहे, म्हणजे ही वडीला छान चिकटून बसते. आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि यावर हे ताट ठेवलेलं आहे. तर 15 ते 20 मिनिटपर्यंत आपण हे छान उकळून घेऊ. तर इथे 20 मिनिट पूर्णपणे झालेले आहे आणि ताट हे जे मिश्रण आहे हे सुद्धा थंड झालेलं आहे. थंड झाल्यावर आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी या सर्व वड्या कापून घेत आहे. पूर्ण छान शिजल्यावर या वड्या तुटत सुद्धा नाही आणि अगदी पटापट अशा निघतात. आणि वरून आपण ताटाला तेलसुद्धा लावलेलं आहे, तर त्यात चिपकत सुद्धा नाही आणि मस्त वाटतात अगदी. या वड्या आपण अशाही खाल्ल्या तरी खायला खूप छान वाटतात. तर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण या वड्या स्टोअरसुद्धा करू शकतो फ्रीजमध्ये. जर या वड्या आपण एका बंद डब्यामध्ये ठेवल्या तर जेव्हा पाहिजे आपल्याला तेव्हा आपण या वड्या तळू सुद्धा शकतो. तर अशा प्रकारे मी सर्व वड्या इथे कापून घेत आहे. आता एक वडी मग तुम्हाला दाखवते बघा. पूर्णपणे छान अगदी ही वडी निघालेली आहे. खूप पातळही झाली नाही आणि खूप जाड सुद्धा झाली नाही. बघू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहे. आता या वड्या आपण काढून घेऊ. ही कोशिंबीर वडी करण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे. खूप किचकट प्रोसेस नाही आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोशिंबीर वड्या बनवून बघा. खायला सुद्धा खूप मस्त वाटतात. आता कढईमध्ये मी तेल आधीच गरम करून ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत पाहिजे. कडकडीत गरम तेल असलं की वडी छान कुरकुरीत होते. आता या ठिकाणी मी गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे आणि कमी फ्लेमवर या वड्या छान तळून घ्यायच्या आहे. मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या वड्या छान तळून घेऊ. तर बघू शकता मस्त वड्या या तळून झालेल्या आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे. अगदी कोरडी कोरडी ही वडी झालेली आहे, कारण आपण तांदळाचं पीठ घातलेलं होतं, त्यामुळे ही वडी अजिबात ऑइली झालेली नाही. मस्त कुरकुरीत अशी ही वडी होते. तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ही वडी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वडी करताना तांदळाचं पीठ आणि रवा नक्की घाला, म्हणजे ही वडी छान कोरडी होते. त्याला वडीला तेल पकडून राहत नाही. तर बघा मी दाखवते तुम्हाला. छान कुरकुरीत आणि खुसखुशीत ही वडी झालेली आहे. अशा प्रकारे इथे आपल्या कोशिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.